सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातून विजापूर गुहागर हा राष्ट्रीय महामार्ग गेला. या महामार्गाचं काम पूर्ण होऊन त्यावरून पूर्ण क्षमतेने वाहतूक देखील सुरू झाली. पण ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित झाल्या आहेत त्या सर्वच शेतकऱ्यांना मोबदला मिळाला आहे असे नाही. ज्या शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही त्यांना ताबडतोब मोबदला, 5 पट दिलासा रक्कम आणि जमीन अधिग्रहित झाल्यापासून त्यावरील व्याज मिळालं पाहिजे. आम्ही आपणाकडे अशी मागणी करतो. आज 2013चा केंद्र सरकारने पारित केलेला जमीन अधिग्रहण कायदा पाहिल्यास ज्यावेळी जमीन अधिग्रहित झाली त्यावेळेसच ही सर्व रक्कम संबंधित शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होऊन मगच महामार्गाचं काम सुरू होणं अपेक्षित होतं. पण त्या बाबतीत कोणतीही कार्यवाही न करता शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित केली. त्यामुळे आम्ही आपणास विनंती करतोय की त्यावेळेचा डिजिटल सर्वे लक्षात घेऊन संयुक्त सर्वे करण्यात यावं. मूल्यांकन करताना ज्यावेळी अस्तित्वात असलेली झाडं, नुकसान झालेली स्थावर मालमत्ता, शेतातील उभी पिकं या सर्वांचं योग्य मूल्यांकन करून त्यांची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करावी, अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल असा इशारा या निवेदनाद्वारे देतो.